ज्या शेतामध्ये आपल्याला यावर्षी हळद लागवड करायची आहे त्या शेताचं मित्रांनो माती परीक्षण करणं खूप गरजेचं आहे, म्हणजे सॉइल टेस्टिंग करणं खूप गरजेचं आहे। कारण की आपल्याला माहिती असलं पाहिजे आपल्या शेतामध्ये नत्रच, पूरक, पालाश आणि प्रथम अन्नद्रव्य, सूक्ष्म अन्नद्रव्य, तृतीय अन्नद्रव्य आणि द्वितीय अन्नद्रव्य हे किती प्रमाणात उपलब्ध आहे आणि किती प्रमाणात उपलब्ध नाही। यामुळे मित्रांनो आपल्याला सर्व गोष्टी जे आहे ते सॉइल टेस्टिंगमुळे जे आहे ते माहिती होतील आणि या गोष्टी जर माहिती असल्या तर आपल्या उत्पन्नामध्ये मित्रांनो नक्की घट होणार नाही, आपल्याला खूप जास्त चांगलं उत्पन्न होईल आणि याच्यामुळे मित्रांनो आपला पैसा सुद्धा वाचेल। तर याच्यामुळे पैसा कसा वाचेल मित्रांनो, आपल्याला समजेल की आपल्याला कोणत्या टाईपची औषधी आणायची आहे आणि आपण जेव्हा औषधी आणतो तेव्हा मित्रांनो आपण घडीसुमार औषधी आणतो आणि आपल्या शेतामध्ये टाकून देतो। यामुळे काय होते मित्रांनो, जिथं आपल्याला स्फुरद टाकायचं होतं, जिथं आपल्या जमिनीमध्ये फॉस्फरस अवेलेबल होतं, तिथून आपण बाहेरून फॉस्फरस आणतो आणि आपल्या जमिनीमध्ये टाकून देतो। फॉस्फरस सारखी खतं आपण आपल्या जमिनीमध्ये टाकून देतो। तर या चुका नाही झाल्या पाहिजे म्हणून आपल्या शेताची जे आहे ते सर्वात पहिले सॉइल टेस्टिंग करून घ्या। त्या शेतामध्ये जर तुम्ही हळद लागवड करत असाल तर एकदा नक्की सॉइल टेस्टिंग करा। सॉइल टेस्टिंग केल्याशिवाय मित्रांनो शेतामध्ये हळद लागवड करू नका। सॉइल टेस्टिंग करा म्हणजे कराच। छोटासा खर्च येतो मित्रांनो, 300 ते 400 रुपयापर्यंत किंवा त्यापेक्षा अधिक जास्त खर्च लागेल, पण मित्रांनो सॉइल टेस्टिंग होईल आणि सॉइल टेस्टिंग झाल्यानंतर आपल्याला सर्व गोष्टी माहिती होईल। ज्या शेतामध्ये आपल्याला सड लागते, ज्या शेतामध्ये आपल्याला कधी कधी काहीच होत नाही, एवढी सारी खते आपण बाहेरून आणून टाकतो, एवढे सारे औषधे टाकतो, हे टाक ते टाक ते टाक हे टाक, पण आपल्या हळदीला ॲव्हरेज येत नाही आणि आपल्या अन्य पिकाला सुद्धा ॲव्हरेज येत नाही। त्याच्या मागचं हेच कारण आहे मित्रांनो। त्यामुळे मित्रांनो एकदा आपल्या शेताची सॉइल टेस्टिंग जे आहे ते नक्की करा।